या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर विविध ठेवी योजनांमध्ये 21 कोटीच्या ठेवी जमा झाल्यात। बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी GM शिंदे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली। जिल्हा बँकेने दसऱ्या दिवशी ठेवी स्वीकारण्यासाठी बँकांच्या मुख्यालयासह सर्व 191 शाखा सुरू होत्या। बँकेने सुरू केलेल्या ध्येयपूर्ती ठेव योजना, दामदुप्पट ठेव योजना, मुदतबंद ठेव योजना, पुनर्गुंतवणूक ठेव योजना, रिंग मासिक उत्पन्न ठेव योजना यादी ठेवी योजनांना चांगल्या व्याजदरामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे। बँकेने अलीकडे 8000 कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे। चालू आर्थिक वर्षी अखेर बँकेचे 9500 कोटी ठेवीचे उद्दिष्ट आहे। बँकांच्या शाखा नसलेल्या गावात उभारलेले 500 मायक्रो ATM केंद्रांचा ग्राहकांना प्रतिसाद आहे। जिल्ह्यातील सर्वच दूध वितरकांचा दूध बिल भरणा सुट्टी दिवशी स्वीकारला जातो असे या पत्रकात म्हटले आहे। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळकडून शहरातील दूध वितरकांना वाढीव डिपॉझिटसाठी नोटीस बजावण्यात आली आहे। सुमारे 50 ते 60 हजार रुपयेपर्यंत डिपॉझिटची रक्कम 28 ऑक्टोबरपर्यंत भरण्याची सूचना गोकुळकडून करण्यात आली आहे। दूध वितरकांचा याला तीव्र विरोध असून ऐन सणासुदीच्या तोंडावर आलेल्या या नोटिसामुळे दूध वितरकांमधून संताप व्यक्त होत आहे। शहर व उपनगर परिसरात दूध वितरणासाठी गोकुळकडून दूध वितरणाची नेमणूक करण्यात आली आहे। शहर व उपनगर परिसर 300हून अधिक वितरक आहेत। प्रत्येक वितरकांकडून केंद्र देताना डिपॉझिट घेतली होती। सुमारे 30 ते 35 वर्षांपासून काही वितरक गोकुळशी जोडले गेले आहेत। इतक्या वर्षात कधीही अतिरिक्त डिपॉझिटची मागणी झाली नाही, मग आत्ताच वाढीव डिपॉझिटची मागणी का, असा सवाल वितरकांकडून विचारला जात आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील अंजाई भरवडे, खिंडी भरवडे या 2 गावात आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश नाही, तर आगामी सर्व निवडणूक मतदारावर बहिष्कार घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। हा निर्णय घेणारी कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिली 2 गावे आहेत। मराठा आरक्षण प्रश्न सरकारने 30 दिवसांचा वेळ घेतला होता। आज 41 दिवस झाले, मात्र सरकारने यावर कोणत्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे। मराठी बांधवांनी आत्महत्या न करता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश नाही, मात्र हे करत असताना कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे। सकल मराठा समाज खिंडी वरवडे यांच्या वतीनं काल गावामध्ये सभा घेतली आणि त्या सभेमध्ये सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आपल्या सर्व खिंडी वरवडे गावचा आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत। त्याचबरोबर जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या आम्हाला मान्य आहेत आणि त्या मागण्या मिळाल्याच पाहिजेत। मराठ्यांना आरक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळालं पाहिजे आणि तर ते मिळालं नाही तर जरांगे पाटील जसं म्हणतात की त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, तशा पद्धतीची भूमिका आमच्या गावच्या सर्व ग्रामस्थांनी इथं घेतलेली आहे। आणि समजा जर आरक्षण दिलंच नाही, मराठ्यांना जर वाऱ्यावर सोडलं, तर कोणत्याही राजकीय नेत्याला आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला खिंडी वरवडे गावात प्रवेश केला जाणार नाही, त्यांचा आम्ही निषेध करू अशा पद्धतीचा ठराव ग्रामपंचायतीनंही केलेला आहे आणि सर्व सकल मराठा समाजाच्या लोकांनी देखील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय आमचा ठाम राहील आणि मराठा समाजाला आरक्षण कुठल्याही परिस्थितीत मिळालं पाहिजे आणि त्यासाठी
पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना गावाच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो. कोल्हापूर जिल्ह्यातील आशा वर्कर्स व गट प्रवर्तक युनियनमार्फत बुधवारी जिल्हा परिषदेवर विविध मागण्या मान्य करा अशा घोषणा देत मोर्चा काढला होता. 18 ऑक्टोबरपासून पूर्ण महाराष्ट्रात आशा व गट प्रवर्तक यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनमार्फत बुधवारी जिल्हा परिषदेवर विविध मागण्या मान्य करा अशा घोषणा देत मोर्चा काढला होता. 18 ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात आशा व गटप्रवर्तक यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांना ऑनलाईन कामावर होणाऱ्या सक्तीबाबत कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात ते विविध मागण्या घेऊन सहभागी झाले आहेत. यात गटप्रवर्तकांचे समायोजन करा, आशा व गटप्रवर्तक यांच्यावरील ऑनलाईन कामाची सक्ती पूर्णपणे बंद करा, दिवाळी बोनस द्या, आमचे मानधनात केंद्र सरकारने वाढ करावी, केंद्र व राज्य शासनाने मंजूर मानधन एकत्रित तसेच वेळेवर मिळावे, आरोग्यवर्धिनीमध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करण्यात यावा, या व अशा सर्व मागण्या तातडीने पूर्ण होऊ द्यात. यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात हे आंदोलन करण्यात आले. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे मध्यरात्री चंद्रप्रकाशात पेलाभर मसाले दूध प्यायचं ही आपली वर्षानुवर्षे परंपरा आहे. पण यंदा नेमकं चंद्रग्रहण आल्याने रात्री केवळ पळीवर किंवा चमचाभर दूध प्यावे आणि ग्लासभर दूध पिऊ नये, तर दुसऱ्या दिवशी ग्लासभर दूध प्यावे हे आवाहन दाते पंचांगाचे मोहन दाते यांनी केले. यंदा कोजागिरी पौर्णिमेला ग्रहणामुळे प्रसाद म्हणून एरवी आपण जे ग्लासभर दूध प्राशन करतो असे आपल्याला आता करता येणार नाही. फक्त प्रसाद म्हणून केवळ पळीभर किंवा चमचाभर दूध प्यावे आणि राहिलेले दूध दुसऱ्या दिवशी प्यावे असे दाते यांनी सांगितले. शनिवारी भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण आफ्रिका खंड या परिसरात ग्रहण दिसेल. हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे. शनिवारी दुपारी 3:14 ग्रहणाचे वेध पाळावेत. देवतांची सायंकाळची पूजा, आरती, पालखी यादी सर्व वेद काळात करावे. कोजागिरीच्या दिवशी मुलांना औक्षण केले जाते, ते वेद काळात सुद्धा करता येईल असेही दाते यांनी सांगितले. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवारी सायंकाळी 7:41 वेद पाळावेत. वेद काळामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्रद्धा यादी करता येतील. ग्रहण काळात म्हणजे रात्री 1:05 व 2:23 या काळात पाणी पिणे, झोपणे या क्रिया करू नयेत असे दाते यांनी नमूद केले आहे. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विरोधकांच्या टीकेचे धनी ठरत आहेत. नुकत्याच झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी भ्रष्टाचारावरून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती टीका केली. आता सामन्याच्या आजच्या अग्रलेखातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. यामुळे सत्तेत सहभागी होऊनही मंत्री हसन मुश्रीफ टीकेचे धनी ठरत आहेत. हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या पैशाचा अपहार केल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले आहे. तरीही मुश्रीफ भाजप पुरस्कृत मंत्रिमंडळात आहेत. अजित पवारांचा शिखर बँक सिंचन घोटाळा पंतप्रधान मोदी यांनीच उकरून काढला व चौथ्या दिवशी अजित पवारांना दुग्धस्नान घालून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे म्हणजे रोज नवीन भ्रष्टाचार करून राज्य लुटायचे असेच हे धोरण झाले आहे. हे सगळे महात्मा आज भाजप पुरस्कृत राज्य मंत्रिमंडळात आहेत. पंतप्रधान मोदी म्हणतात एकाही भ्रष्टाचाराला सोडणार नाही. अमित शहा सांगतात भ्रष्टाचाराला उलटे टांगू. पण महाराष्ट्रात ज्यांना उलटे टांगायचं आहे ते मोदी शहांच्या चरणाशी बसून पाद्यपूजा करीत आहेत. ढोंगी लेकाचे. हसन मुश्रीफ यांनी भारतीय जनता पक्षाचे वस्त्रहरण केले आहे. मुश्रीफ यांनी कोल्हापुरात सांगितले की हे भाजपवाले मला तुरुंगात टाकायला निघाले होते. याचा अर्थ असा आहे की ते तुरुंगात टाकायला निघाले पण आज मी त्यांच्या सरकारमध्ये मंत्री आहे. अशा कडक शब्दात हसन मुश्रीफ यांच्यावर सामनातून अग्रलेख आज प्रसिद्ध झाला आहे.
संभाजीनगरमधील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65व्या वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच PhD कॉपी पेस्टमुळे रद्द झाली आहे। याची गंभीर दखल घेऊन थेट राज्यपाल कुलपती रमेश भैस यांनी या PhDचं संशोधन रद्द केल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलंय। आतापर्यंत आपण अनेक चोरीच्या घटना पाहिल्या असतील, पण छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात चक्क PhD चोरल्याचा प्रकार समोर आलाय। यामुळे याची गंभीर दखल घेऊन थेट राज्यपाल कुलपती रमेश बैस यांनी या PhD संशोधनाचं रद्द केल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलाय। किशोर निवृत्ती धावे असं कॉपी पेस्ट करणाऱ्याचे नाव असून धावे यांनी राज्यशास्त्र विषयाच्या प्रबंधात 51 ते 65% चोरी केल्याची समोर आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत आतापर्यंत वेगवेगळ्या विषयात अनेकांनी PhD मिळवले आहे। यासाठी संशोधन करून PhD धारक पदवी मिळत असतात। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच PhD कॉपी पेस्टमुळे रद्द करण्याची घटना समोर आली आहे। हमासच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमासचा निषेध केला होता। दहशतवाद विरोधी या लढाईत आपण इस्रायलच्या पाठीशी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं होतं। आता भारतातील इस्रायल राजदूत नाओर गिलोन यांनी एक मागणी केली आहे। भारतानेही हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं। ही मागणी इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी केली आहे। हमासच्या अतिरेक्यांनी 7 ऑक्टोबरला दक्षिण इस्रायलमध्ये घुसून मोठा दहशतवादी हल्ला केला। मानवतेच्या सर्वच मर्यादा त्यांनी त्यावेळी ओलांडल्या होत्या। महिला, लहान मुलं त्यांनी कोणालाच सोडलं नाही। काही भागात तर त्यांनी अक्षरशः नरसंहार केला। हमासच्या या कृत्यानंतर इस्रायलनं थेट युद्ध पुकारलं होतं। इस्रायलकडून गाझापट्टीत आक्रमक कारवाई सुरू झाली। हमासच्या या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे समर्थन करताना हमासचा निषेध केला। दहशतवाद विरोधात या लढाईत आपण इस्रायलच्या पाठीशी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं। आता भारतातील इस्रायली राजदूत नाओर गिलोन यांनी भारताकडे एक मागणी केली आहे। आता वेळ आली आहे, अन्य देशाप्रमाणे भारतानेही हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे। हमासच्या विरोधात सुरू असलेल्या दहशतवाद विरोधात कारवाईत इस्रायलनं समर्थन केल्याबद्दल त्यांनी भारताचं पहिला आभार मानले। इस्रायली राजदूताने पत्रकारांशी संवाद साधला। 7 ऑक्टोबरला झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर इस्रायलने भारताकडे हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी केली आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही मागणी मान्य करतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालंय। वयाच्या 89व्या वर्षी नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरूळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं। वयाच्या 89व्या वर्षी नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला। बाबा महाराज सातारकर यांनी पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरूळ येथे अंत्यसंस्कार होणार आहे। या दरम्यान बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे। बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रसार प्रसारासाठी अर्पण केलं होतं। रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं। कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्याचं प्रबोधन केलं। आता त्यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फंड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज।